colloids, albumin 5%, 25%. Normal value 4 is special, 4 plus minus 0.5. लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतं, बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं, इंटरस्टेशियममध्ये पण होतं, इंट्राव्हास्क्युलरली पण जातं. ऑलमोस्ट यू कॅन से 50-50. आणि 80% ऑफ टोटल प्लाझ्मा ऑन्कॉटिक प्रेशर त्याच्यामुळे आहे. मसल, लिव्हर, किडनीमध्ये मेटाबोलाइज होतं. आपल्याला माहिती आहे 21 days 3 weeks त्याचा हाफ लाईफ आहे, कारण की HbA1cचं जसं 120 days आहे 3 महिने, तसं याचं 3 weeks आहे. 3 months त्याचं, तर याचं 3 weeks आहे. तर 3 weeks याची हाफ लाईफ आहे. फंक्शन आहे ऑन्कॉटिक प्रेशर देतो. एंडोथेलियमचं फंक्शनसाठी महत्त्वाचं आहे आणि ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग्ज आणि जे काही आहे बाकीच्या गोष्टी ठीक आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक आहे की हा कम्पेअर केला जातो व्हॉल्यूम एक्सपान्शनशी. कन्सेंट लागते म्हणतो हा अल्ब्युमिनसाठी. हा येतो ब्लड, सिरम आणि प्लासेंटामधनं घेतात. याचा फायदा हा आहे की ॲनाफायलॅक्सिस किंवा ॲनाफायलॅक्टाईड कमी आहे. हायपरसेन्सिटिव्हिटी असू शकते, पण असं ॲनाफायलॅक्सिस रिॲक्शन नाही आहेत. नंतर कोॲग्युलेशनसोबत इश्यू नाही होत. रिनल फंक्शनमध्ये थोडा आहे चॅलेंज, रिनल डिस्फंक्शन होऊ शकतं, पण कोॲग्युलेशनमध्ये काही नाही प्रॉब्लेम करत. सर्क्युलेटरी ओव्हरलोड होऊ शकतो. ट्रायल केला होता त्यांनी, ते म्हणतात डिड नॉट इम्प्रूव्ह सर्वायवल. ठीक आहे. तर इंडिकेशन 2च आहेत, व्हॉल्यूम एक्सपान्शनसाठी आणि हायपोअल्बिनिमियासाठी. 2.5च्या खाली असेल तर. नॉर्मल व्हॅल्यू 3.5, तर 3.5 पण आणखी कमी झाला आहे, 2.5. नंतर मग दुसरे कोलॉइडमध्ये स्टार्च आहे. स्टार्च पॉलिसॅकराइड आहे, ग्लायकोजनसारखं आहे, अमायलोपेक्टिन आहे. अमायलेजद्वारा डिग्रेड होतं बॉडीमध्ये. स्मॉलर मॉलिक्युल किडनीमध्ये जातात, मोठे बाईलमधून जातात आणि उरलेले रेटिक्युलर एंडोथेलियल सिस्टीममध्ये अडकतात. 5 दिवसात मोस्टली टी हाफ होतो, पण भरपूर दिवस ते बॉडीमध्ये राहतात. तर याचं व्हॉल्यूम एक्सपान्शन सगळ्यात जास्त आहे आफ्टर अल्ब्युमिन, 90 to 100%. बाकी कुठल्याहीपेक्षा कमी. जिलॅटिन वगैरे 60-70 प्रोव्हाइड करतात. स्टार्च आहे, ॲनाफायलॅक्टेड होऊ शकते. ॲनाफायलॅक्सिस ॲट सच नाही आहे. प्रोरायटस होतो म्हणतो तो, डिपॉझिट होतं स्किनमध्ये. याचा मेन इश्यू आहे कोॲग्युलोपॅथी आणि रिनल डिस्फंक्शन, दोघंही करतो तो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि इवन नाही हा नाही, तर डेक्स्ट्रान कोट करतो RBCला, तर डेक्स्ट्रानचा इश्यू आहे. डेक्स्ट्रान ब्लड ग्रुपिंग क्रॉस मॅचिंगमध्ये इंटरफिअर करतो, बाकी कोणी नाही करत, स्टार्च पण नाही करत. तर डेक्स्ट्रान हे बॅक्टेरियल ओरिजिनचं आहे आणि स्टार्च आपल्याला माहिती प्लांट ओरिजिनचं आहे. तर दोन्ही पॉलिमरच आहेत, बट डेक्स्ट्रान इज बॅक्टेरियल. मग जेलॅटिनचे 2 आहेत, हेमॅक्सेल आहे आणि जेलोफ्युजिन आहे. जेलोफ्युजिन इज सक्सिनिल आणि हेमॅक्सेल इज पॉलिजेलिन. तर सक्सिनेटेड असल्यामुळे शॉर्ट ड्युरेशन आहे, बाकी असं स्पेसिफिक काही नाही आहे. 70 to 80% व्हॉल्यूम एक्सपान्शन आहे, 3 तासात तो उडून जातो. पॉलिजेलिन असल्यामुळे हा वेळ घेतो. क्रॉसलिंक्ड, युरिया क्रॉसलिंक्ड आहे. दोन्ही जिलेटिनचेच डिग्रेडेशन प्रोडक्ट आहेत, बोवाईन जिलेटिन ते पण. दोघी 70 to 80% एक्सपान्शन करतात. किडनीद्वारा डिग्रेड होतात, डिग्रेड होऊन किडनीद्वारा एक्सक्रीट होतात. हा 2 दिवस जातो. पॉलिजेलिन तर 3 तासात चालला आहे. आणि ॲक्शन सगळ्यांची शॉर्टरच आहे, अल्ब्युमिनशी कोण नाही कम्पेअर करू शकत. याच्यात कॅल्शियम आहे, तर ब्लड प्रॉडक्टसोबत इश्यू आहे. नंतर जेलॅटिनचा हा फायदा आहे की हा ब्लड ग्रुपिंग क्रॉस मॅचिंगला इश्यू नाही आहे, कोॲग्युलेशनला इश्यू नाही आहे, इम्युनोजेनिटीचा इश्यू नाही आहे, रिनल फंक्शनचा पण इश्यू नाही आहे. तर फक्त डेक्स्ट्रान किंवा स्टार्चेस ज्या आहेत त्याच वाईट आहेत, त्या
कोॲग्युलेशनसोबत इश्यू करतात, जेलॅटिनचा इश्यू नाही आहे. आणि जेलोफ्युजिनमध्ये फक्त NS आहे आणि त्या मानाने हिमॅक्स सेलमध्ये कॅल्शियम ॲडेड आहे. तर जेलोफ्युजिन NS आहे, पॉलीजेलिन बॅलन्स्ड आहे, बॅलन्स सॉल्ट आहे, बफर नाही आहे पण बॅलन्स्ड आहे. डेक्स्ट्रान प्युअर डेक्स्ट्रान आहे, बाकी काहीच नाही आहे त्याच्यात. NS आहे, ठीक आहे. डेक्स्ट्रामध्ये NS आहे. आणि मग व्हॉल्युवेन आणि व्हॉल्युलाईट. व्हॉल्युवेनमध्ये NS आहे, व्हॉल्युलाईटमध्ये RL. लॅक्टेट लोकांनी काढलं, त्यांना माहिती आहे सिरियस त्याच्यात लॅक्टेट नाही ठेवता येणार म्हणून त्यांनी ॲसिटेट टाकलं. आणि RLमध्ये पुन्हा कॅल्शियम आहे, तर त्यांनी कॅल्शियम काढून मॅग्नेशियम टाकला. तर व्हॉल्युलाईट आणखी त्यांनी हायर व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न केला. व्हॉल्युवेन इज जस्ट NS. व्हॉल्युलाईट प्लाझ्मालाईटचं कॉम्बिनेशन आहे. व्हॉल्यूम बाय स्टार्च आणि इलेक्ट्रोलाइट्स लाईक प्लाझ्मालाईट. प्लाझ्मालाईटमध्ये डबल बफर आहे, याच्यात डबल नाही आहे, बट ठीक आहे.